नासिक में इंटरकास्ट विवाह को लेकर 5 वर्षों से समाज से अलग थलग की गई युवती को आखिरकार सम्मान के साथ अपने परिवार में लौटने का अवसर मिला। सामाजिक सद्भाव, कानूनी हस्तक्षेप और संवाद के जरिए ये बदलाव संभव हो पाया। नासिक जिले के चित्रकठी समुदाय से जुड़ी मनीषा ने नियो बौद्ध समुदाय के चेतन से प्रेम विवाह किया था। समुदाय की परंपराओं के अनुसार अंतर्राष्ट्रीय विवाह स्वीकार नहीं था। इसके बाद जाति पंचायत ने मनीषा और उसके परिवार का सामाजिक बहिष्कार कर दिया। परिवार ने जुर्माना भरकर समाज में पुनः प्रवेश लिया, लेकिन मनीषा का बहिष्कार जारी रहा। वो 5 वर्षों तक अपने मायके नहीं जा सकी। मनीषा ने अपने भाई की शादी में शामिल होने की इच्छा जताई और अंधश्रद्धा निर्मूलन समिति से संपर्क किया। नीलम गोरे ने नासिक दौरे के दौरान पुलिस अधिकारियों के साथ बैठक और आवश्यक सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करने के निर्देश दिए। अंधश्रद्धा निर्मूलन समिति के राज्य कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुड़े के समन्वय से अक्कलकुवा पुलिस स्टेशन में पंचायत आयोजित की गई। लिखित रूप से दर्ज किया गया कि शादी समारोह में मनीषा की उपस्थिति पर कोई आपत्ति नहीं होगी। बातचीत और कानूनी प्रक्रिया के बाद चित्रकठी पंचायत ने नासिक में खुद को समाप्त करने का निर्णय लिया और इंटरकास्ट विवाह की अनुमति देने का प्रस्ताव पारित किया। गुरुवार को अपने भाई की शादी में मनीषा 5 साल बाद पहली बार अपने मायके पहुंची। परिवार और रिश्तेदारों ने उसका सम्मानपूर्वक स्वागत किया। इसके साथ ही उसके खिलाफ सामाजिक बहिष्कार और औपचारिक रूप से समाप्त हो गया। माझ्या शरीरावर सफेद डाग होते आणि ते समाजाच्या दृष्टिकोनातून त्याला कोड समजले जात होते आणि समाजाचा गैरसमज किंवा अंधश्रद्धा म्हणा की अशी स्त्री जिच्या शरीरावर सफेद डाग कोड असलेली स्त्री ही धार्मिक कार्यात चालत नव्हती आणि अशा स्त्रीशी जर लग्न केलं तर तिच्यामुळे देवाचा कोप होतो आपल्यावर, अशी धारणा समाजाची होती आणि त्याच्यामुळे मला समाजात चांगलं स्थळ येत नव्हतं किंवा चांगल्या ठिकाणी माझं लग्न जमत नव्हतं. मला स्थळ यायचे पण ते व्यवस्थित नसायचे, त्यात काही ना काही प्रॉब्लेम असायचा आणि माझा हट्ट असायचा की मी लग्न करेल तर चांगल्याच मुलासोबत करेल आणि शिकलेल्या पोरासोबतच मला लग्न करायची इच्छा होती. पण समाजाला कोड हे मान्य नव्हतं. त्यानंतर मी आंतरजातीय प्रेमविवाह केला आणि त्याच्यामुळे आम्हाला जातीबाहेर काढण्यात आलं. काही महिन्यानंतर माझ्या कुटुंबाला दंड घेऊन त्यांना जातीत प्रवेश भेटला, पण मी गेल्या 5 वर्षापासून जाती बहिष्कृतच मला ठेवलं. त्याचं कारण हेच होतं की मी आंतरजातीय विवाह केला त्याच्यामुळे. तर मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चांदगुडे सर यांची भेट घेतली आणि डॉक्टर नीलमताई गोरे मॅडम यांच्याशी भेटून माझी समस्या त्यांना मी सांगितली. तर त्यांच्या मदतीने आज मला 5 वर्षानंतर समाजात प्रवेश भेटला आणि माझ्यावरचा बहिष्कार उठला. 26 फेब्रुवारीला माझ्या भावाचं लग्न होतं आणि त्या लग्नात मी प्रथम समाजात पाऊल ठेवलं आणि सर्वांनी माझा मनापासून आनंदाने स्वीकार केला. 5 वर्षानंतर मी माझ्या परिवाराला भेटले, माझ्या नातेवाईकांना भेटले, माझ्या बहिणीला मी भेटू शकले 5 वर्षानंतर. तर या गोष्टीचा मला खूप आनंद होतो आणि याच येणाऱ्या काळात मला समाजात ज्या जुन्या चालीरीती, परंपरा, रूढप्रथा यांच्या विरोधात काम करायचं आहे आणि समाजात नवे बदल घडवून आणायचे आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दात पंचायत मूठमते अभियानाकडे सदर महिलेची तक्रार आली होती. त्याप्रमाणे आम्ही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नाशिकच्या आयजी व इतरांची आमच्याबरोबर बैठक संपन्न झाली आणि त्यामध्ये नंदुरबार पोलिसांना पोलीस संरक्षण देण्याचं मान्य करण्यात आलं. सदर महिलेने त्या दिवशी लग्नामध्ये तिथे आपल्या जातीमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस पोलीस बंदोबस्तात ती हजर होती आणि फक्त कायद्याचा न दाखवता आम्ही पंचांशी सुसंवाद केला आणि त्यांनी त्यांची दात पंचायत बरखास्त केली. आंतरजातीय विवाहांना त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे आम्ही संबंधितांचे अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो. पवन मराठे की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.